माऊली ज्ञानोबा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम
शूरकलिकालयमाचे 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 आम्ही हरीचे हरीचे शूरकळी काळय माझे शूरकळी काळय माझे शूरकळी काळय आम्ही हरीचे हरीचे शूरकलिकालयमाचे 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 नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे नाम घोष बाणसाचे भाले तुळशी पंढरीचे नाम तुळशी पंढरीचे नाम तुळशी पंढरीचे आम्ही हरीचे हरीचे दास कडी काळावरी घालो कास कडी काळावरी घालो कास कडी काळावरी घालो कास आम्ही हरीचे हरीचे दास कलिकाळासी घालो दास कलिकाळासी घालो दास कलिकाळावरी घालो दास आम्ही हरीचे हरीचे दूत पुढे पडती यमदूत पुढे पडती यमदूत पुढे पडती यमदूत आम्ही हरीचे हरीचे पुढे पळते यमदूत पुढे पळते यमदूत पुढे पळते यमदूत नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे नाम घोष तुका म्हणे आमावरी तुका म्हणे आमावरी तुका म्हणे आमावरी सुदर्शन घरटी करे सुदर्शन घरटी करे सुदर्शन घरटी करे तुका म्हणे आम्हावरी सुदर्शन घरटे करी सुदर्शन घरटे करी सुदर्शन घरटे करी तुका म्हणे आमावरी तुका म्हणे आम्हावरी तुका म्हणे आमावरी तुका म्हणे आम्हावरी तुका म्हणे आमावरी सुदर्शन घरटी करे सुदर्शन घरटी करे सुदर्शन घरटी करी तुका म्हणे आम्हावरी सुदर्शन घरटे करी सुदर्शन घरटे करी सुदर्शन घरटे करी नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे भाले तुळशी मंजरीचे नाम घोष गाडी वाजवा विठोबार खुमाई हरी जय जय 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 विठोबार खुमाई आम्ही हरीचे हरीचे 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 आम्ही हरीचे
तुळसी मंजरी
भाले बाले तुलसी मंजरी से बाले बाले भाले बाले तुलसी मंजरी से बाले भाले भाले तुलसी मंजरी भाले भाले तुलसी मंजरी से भाले तुलसी मंजरी से तुलसी मंजरी से भाले तुलसी मंजरी
आम्ही हरीचे शूर कळी काळ यमाचे नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे आम्ही हरीचे दास कळी काळावरी घालू कास नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे आम्ही हरीचे दूत पुढे पडती यमदूत नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे तुकामनी आमावनी सुदर्शन घरटी करी नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजरीचे विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम जगन निहित पानी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यद्धातुं मुनीन्द्रे समागत्यति शन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामो दिवक्रम खलानिशबादापनुदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमि जिते जन्मलोमी नमो कर्मभूमि जिते वाळलोमी नमो राष्ट्रभूमि जिच्या सर्व कामी शिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवळी स्वरचा आवाज थोडा वाढवा लाली मेरे लाल की जित देखो तलाल देखन गई लाल
कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पदारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया दंडवता तुझिया पाया दंडवता तुझिया पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया सचिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पोतडा प्रगटला टाळी वाजवा टाळी हा सर्वजण टाळी वाजवा मोठ्यानं देवाचं नाम स्मरण करा कैवल्याचा पुतळा प्रगटायला कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबामाचा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबामाचा चैतन्याचा जीवा ज्ञानोबाचा चैतन्याचा जीवाला ज्ञानोबाचा साधकाचा माय बाप दर्शनी हरी ताप बोला बोला सर्व बोला दर्शन हरिता साधकाचा माय बाप दर्शनी हरी ताप साधकाचा माय बाप दर्शन हरिता सर्वभूती सुखारूप ज्ञानोबामाचा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबामाचा सर्व बुद्धी सुकरो ज्ञानोबामाचा सर्व बुद्धी सुकरो ज्ञानोबामाचा हो साधकाचा माय बाप दर्शन हरिता सर्व बुद्धी सुकरूप सर्व साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा आम्ही हरीचे हरीचे आम्ही हरीचे हरीचे शूर कळी काळ यमाचे नाम घोष बाण साचे भाले तुळशी मंजरीचे मुक्त कैवले तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडे असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि महाराजांच्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा
आणि चिंतनीय असा वैशिष्ट्यपूर्ण अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय वारकऱ्याचं, वैष्णवाचं आणि हरिदासाचं प्रतिनिधित्व करत असताना हरिदासाकडे नेमकं कुठलं वैभव आहे, त्या वैभवाचं दिग्दर्शन आणि मार्गदर्शन आजच्या अभंगातून करताना दिसतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा केम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. स्वरचा आवाज थोडा कमी करा, कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतंय. काय लागतंय? बोला चला पटकन, कारण 11:30 वाजले, आपल्याकडे वेळ कमी. काय लागतंय? कारण. बोला बोला पटकन बोला, काय लागतंय? कारण. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतंय. कोणी जर म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे, म्हणे विनाकारण आहे, होतंय का? बोला बोला, विनाकारण कीर्तन होत? बोला ना, उपवास आहे का तुमचा? विनाकारण कीर्तन होत? पण खरं सांगू मायबाप, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंज मध्ये बसा म्हणजे कीर्तन कळलं तुम्हाला. तर किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आपल्या या भाग्यवंत गावातील शरीभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय कैलासवासी दिनकर दादा सोनू जामदार दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ वर्ष श्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. दादांच्या पश्चात असणारा त्यांचा समस्त परिवार, गंगा भागीरथी ठकोबाई दिनकर जामदार, सौभाग्यवती जयश्री गोविंद पगार मुलगी, सौभाग्यवती शांती रवींद्र देशमुख मुलगी, श्री हरिभक्त पारायण समाधान दिनकर जामदार मुलगा आणि सौभाग्यवती वैशाली समाधान जामदार सुनबाई, या समस्त जामदार परिवारातील आपतेष्ट सगळे सोयरे गणगोत तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत आज दादांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा म्हणजे पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. त्या निमित्तानं बाहेरगावून आलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बाबांच्या श्राद्धानिमित्त फक्त त्या ठिकाणी अन्नदान होऊ नये तर ज्ञानदान सुद्धा व्हावं या नियमानं, या अट्टहासानं आज या परिवारानं बाबांच्या श्राद्धानिमित्त आज 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ही सेवा ज्यांच्या संपर्कातून मला प्राप्त झाली, बऱ्याच दिवसाआधी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्याआधी ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली, आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे परम मित्र, जिवलग मित्र, महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, गोड स्वभावाचे मालक संदीप महाराज जाधव दादांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यामध्ये आहिरखेडे नावाचं एक गाव आहे, याची शाश्वती इथे येऊन आली. विठ्ठल विठ्ठल लोक जन्माला येतात, त्याच गावात शिकतात, त्याच गावात मोठी होतात ना, एक दिवस त्याच गावात मरून जातात. पण माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबरायांची झालेली आमच्यावर कृपा, की ज्या कृपा प्रसादानं आज या गावाला तर उद्या त्या गावाला जवळजवळ 650 किलोमीटर प्रवास करून म्हणजे लातूरवरनं निफाड तालुक्यातलं आहिरखेडे गाव मी बघण्याकरता आलो. चांदवड तालुक्यातील आहिरखेडे गाव मी बघण्याकरता आलो. पण इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आहिरखेडे गाव जेवढं चांगलं आहे त्यापेक्षाही चांगली इथली लोक आहेत. म्हणून तुमचे चेहरे एवढे प्रसन्न आहेत, नाही का? हाव का नाही? पहिले तर बसा, कीर्तनात बसत असताना सर्वात आधी माणसानं फ्रेश बसलं पाहिजे. कसं बसलं पाहिजे? चेहरे पाडून बसू नका, काळजी करू नका. तुम्हाला पुऱ्यांचा वास येतोय मला लक्षात आहे, काळजी करू नका. आपण जास्त वेळ कीर्तन करणार नाही, मोजून माझ्याकडं अर्धा-पाऊण तास आहे. ऐका, या अर्ध्या-पाऊण तासामध्ये 1 तासामध्ये तुम्हाला बरं वाटेल असं मी अजिबात बोलणार नाही, पण या अर्ध्या-पाऊण तासामध्ये तुमचं बरं होऊन जाईल असं बोलण्याचा प्रयत्न करेल. अट मात्र एक आहे, फ्रेश बसा, चेहरे प्रसन्न ठेवा आणि ज्या वेळेस नामस्मरण होईल त्या वेळेस हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा आणि म्हणून दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. मी नेहमी सांगतो कीर्तनातून, माझी माता माऊली कितीही नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे? नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तन उत्सव किती मोठी असली पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन टाळकरी लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत. म्हणून एकदा जोरदार टाळी यांच्याकरता वाढवली पाहिजे. ऐका ना, असं पाऊस पडल्यावानी टाळी नका वाजवू, जोरात टाळी वाजवा, जोरात मनानं. कारण सद्गुरू विठ्ठल बाबा घुले एक वाक्य सांगायचे, ऋषिकेश महाराज बाबा म्हणायचे, दोघं हातांमध्ये अंतर एवढंच असतंय. किती अंतर आहे? इकडे बघा माझ्याकडे, किती अंतर आहे? एवढं. दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं.
तुमचं अजून मोठं होईना, तुम्ही दाबून जेव्हा गाड्या एकदा वाजवा जोरात टाळी. हा आता ही टाळी पहिल्या चाली करता गृहीत धरून अत्यंत गोड अशी साथ कीर्तना करता आज लाभलेली आहे. आणि महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी आहे. कलाकार नाही, यांना कलाकार म्हणता येत नाही. कलाकार हा त्याची कला दाखवत असतो आणि गुणी हा त्याचा गुण दाखवत असतो. वैष्णव गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यात प्रार्थनी उपस्थित श्री हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर आदरणीय आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे जीवलग मित्र असणारे आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव गान कोकिळा श्री हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज नवली या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या बाजूला ज्यांची ताकदीची साथ आहे आणि मला असं वाटतं प्रथमतः आम्ही या ठिकाणी भेटतोय श्री हरिभक्त परायण संगीत विशारद जीवलग मित्र गोरख महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या उजव्या बाजूला जे उभे आहेत, डाव्या बाजूला जे उभे आहेत, ज्यांनी सुंदर अशी पंचपदी आपल्या गोड आवाजातून गायली. पण काय असतं, गाडी चालता 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 कधीतरी त्या ठिकाणी गाडीमध्येही प्रॉब्लेम येत असतो आणि आज आमच्याही गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. पण गोड गाड्याचे धनी मालक आमचे परममित्र श्री हरिभक्त परायण विनोद महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायाची समर्पकता आणि वारकरी संप्रदायाची व्यापकता इथे दिसून येते. दादा, कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन दुसऱ्या कीर्तनकारानं उभं राहणं हे फक्त तुम्हाला वारकरी संप्रदायात दिसून येईल. आणि अशी व्यापकता आणि असा स्वजनशील स्वभाव ज्यांचा आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्त परायण संदीप महाराज जाधव स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघं मृदुंगाचारी असतील श्री हरिभक्त परायण आमचे ओंकार दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण आपल्या भागाचं वैभव अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल पखवाज अनिल आणि अनिल सुंदर वाजवेल नाही का. आणि अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल आले म्हणजे स्वर अनिल आणि म्हणून कीर्तन सुद्धा स्वरात होईल याची शाश्वती मला आहे. सुंदर अशी बालगोपाळ टाडकरी आहेत. अत्यंत गोड अशी गुरुमाऊली साऊंड टीम कातरवाडीची आमच्या दादाची आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. या कीर्तनाचं चित्रीकरण जे करतायत महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जसा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार प्रत्येक वारकऱ्यानं प्रत्येक साधकानं करावं, तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं अट्टहास जे आपल्या मनी बाळगून आहेत आणि किती कीर्तनकारांनी त्यांनी आपल्या चॅनलवर मोठं केलेले असे श्री हरिभक्त परायण माऊली SD चॅनलचे सर्व आमचे ऋषिकेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व आलेत, तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला आम्ही हरीचे हरीचे शूरकडी काळ यमाचे नाम घोष बानसाचे भाले तुळशी मंजळीचे. जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगातून वारकऱ्यांचं, आरिदासांचं, वैष्णवांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना वारकऱ्याकडे कुठलं वैभव आहे आणि माणसाकडे सुद्धा कुठलं वैभव असावं याची शाश्वती आजच्या अभंगातून देताना दिसतात. ऐका, जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे. ज्या दादांच्या श्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. जसं आईरखेडे एक गाव आहे तसं माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात. जसं आईरखेडे हे गाव आहे, चांदवड हे गाव आहे, तसं देहरूपी सुद्धा एक गाव आहे. आणि त्या देहरूपी गावाला आल्यानंतर दोन गोष्टी अशा आहेत, तुम्ही हो म्हटल्या तरी कराव्या लागणार, नाही म्हटल्या तरी कराव्या लागणार. कुठल्या हो? देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नो नये धनंजयाजिया परी. हे धनंजया, या देहाच्या गावाला आल्यानंतर दोन संस्कार अशी आहेत 16 संस्कारापैकी की आपण हो म्हणलो तरी करावे लागणार आणि आपण नाही म्हणलो तरी करावे लागणार. पहिला संस्कार जन्माचा आहे आणि दुसरा संस्कार मात्र मरणाचा आहे. म्हणून बघा, जन्म देखील आपल्या हातात नाही आणि मरण देखील आपल्या हातात नाही. जन्म आपल्या हातात आहे का? नाही. मरण आपल्या हातात आहे का? नाही. मी म्हणतो जन्म जर आपल्या हातात राहिला असतं तर तुमचं मला माहिती नाही, पण मी तर नक्कीच अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो आणि रोज एसीत बसून मॅच बघितली असती का. पण जन्म आपल्या हातात नाही, तसा मृत्यू देखील आपल्या हातात. हे दोन सोडे आहेत. जो जन्माला आलाय तो मरणार आहे, ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणार आहे, जो खाटीवर आलाय तो ताटीवर जाणार आहे. जावं प्रत्येकाला लागणार आहे, कारण मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. ऐका मायबाप, मरण लांबवता येतं पण मरण टाळता येत नाही. मातुलो से गोविंदम पिता से धनंजया. ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा धनी असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा आहे आणि या जगातला सर्वात मोठा धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे, पण अशा अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही.
माता जगतजननी जानकी ज्यांची सून आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ज्याचा मुलगा आहे. पण अशा राजा दशरथाची अवस्था बघा. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक न होता. मरण लांबवता येतं पण मरण टाळता येत नाही. या न्यायानं जे जे जन्माला आले ते जाणार आहेत. जाणार प्रत्येक जण आहे, पण जात असताना एक गोष्ट मात्र शिल्लक ठेवून जाणार. कुठली? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला कीर्ती जगामाझे, राहिला कीर्ती जगामाझे, राहिला कीर्ती जगामाझे, राहिला कीर्ती जगामाझे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तकारी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तकारी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या तकारी, वैराग्याच्या गोष्टी गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाधी. आज नाना जरी आमच्यातून निघून गेले असतील, मात्र कीर्ती रूपानं ते आजही आमच्यामध्ये शिल्लक आहे. ऐका, जावं प्रत्येकाला लागणार आहे, पण कीर्ती रूपानं तो शिल्लक राहणार आहे. एक आहे, कोणाची चांगली असणार आहे आणि कोणाची वाईट असणार आहे. जो चांगला वागेल त्याची कीर्ती चांगली आहे, जो वाईट वागेल त्याची कीर्ती वाईट आहे. माणसानं आयुष्य जगताना असं जगलं पाहिजे. कसं जगलं पाहिजे? रस्त्याने जर चालत असाल ना, तर कोणीतरी तुमचा ठाव घेण्याकरता आलं पाहिजे. रस्त्याने चालत असाल तर कोणीतरी तुम्हाला रामराम घेतला पाहिजे. कुठं बसले असाल तर कोणीतरी तुमचा ठाव घेतला पाहिजे. डोळ्यात जर तुमचं पाणी आलं असेल तर ते डोळे पुसण्याकरता कोणीतरी आलं पाहिजे. आणि दादा, ज्या दिवशी मरून जाल ना, हे ज्याला कळल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. माणसाने असं जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असंच आदर्श जीवन म्हणजे आमच्या दादांचं होतं. त्यांच्या पोटी जन्माला आलेलं एक गोंडस असं सुंदर बाळ आज ते मोठं झालं, आणि बापानं आपल्या लेकरांवर घातलेले सुसंस्कार, त्या संस्काराची पोचपावती म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. कारण जीवन जगत असताना वेदांतानं 3 प्रकारचं ऋण आमच्यावर सांगितलं. पहिलं ऋण देवाचं आहे, दुसरं संतांचं आहे, आणि तिसरं पितरांचं आहे. माझ्याकडे वेळ नाही, तुम्ही सर्व कीर्तन ऐकतात, मला कल्पना आहे. पहिलं ऋण देवाचं आहे, कारण 84 लक्ष योनीचा फेरा फिरत असताना मनुष्य जन्म देवानं आम्हाला प्राप्त करून दिला. पहिलं ऋण जर आमच्यावर कोणाचं असेल तर ते देवाचं आहे. संतांचं ऋण आहे, मनुष्य जन्म जर कोणामुळे कळाला तर संतांचे ऋण आहेत. आणि तिसरे ऋण मात्र पितरांचे आहेत. मग का हो, या ऋणातून मुक्त होण्याकरता काही कृती, काही पद्धती आहेत का? तर वेदांताचं म्हणणं आहे, ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी त्यागला तरी उपकार फिटत नाही, मात्र त्या उपकाराविषयी कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. म्हणून वेदांतानं देवाच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता काही कृती, काही पद्धती सांगितल्यात. संतांच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता काही कृती, काही पद्धती सांगितल्यात. आणि पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता काही कृती आणि काही पद्धती सांगितल्यात. पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 3 कृती सांगितल्यात. पहिलं सांगितलं, जीवतो वाक्य करणार. बाबा, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापांची सेवा करा. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे शब्द जपा. पण सध्या शोकांतिक आहे, तेच लेकरू लहानाचं मोठं झालं, शाळेत जायला लागलं, कॉलेज शिकलं, ऑफिसर झालं, लग्न झालं, आणि मायबाप बोलायला लागले की मग हा हाडूस मायबापाला म्हणतो, आई बाबा तुम्ही बोलू नका, तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणतो, तुझ्या मायबापाला कळालं नसतं तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेसा नसता का खूप असता आला? म्हणतो मायबापाला कळत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना समजून घ्या, नाहीतर जिवंतपणी कधी पुसले नाही. आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाया मिठाई.
आता डॉक्टर कसली दमाय तुला पाहून डोळे लाविले रे बाळा कोणी नाही पाणी पाजिले. अरे जिवंत असताना कधी विचारलं नाही राजा तुला म्हणलं अरे दादा काही गोड खाण्याची इच्छा होते तर तू म्हणतो आई पैसे नाहीत आई दुकान बंद आहे. आणि आता मात्र डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब 3 लाख नाही 4 लाख रुपये घ्या पण माझ्या आईचा जीव वाचवा. काय फायदा आहे. जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाची सेवा करा. 2 फक्त जिवंत असताना मायबापाची सेवा करा आणि कधीतरी जिवंत असताना मायबापा करता आपल्या डोळ्यात पाणी आणून बघा. तो ब्रह्मांडाचा नायक तुमच्या मदती करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. मेल्यावर तर आजूबाजूची लोकही जमा होतात तो आणि मेल्यावर तर आजूबाजूची लोकही रडतात त्यात नवल काय. पण मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ घशाला नको दिखावा दाव जगाला मोडला नाही कधी रुपया दोलाला. राजा मेल्यावर रडून काय फायदा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीतरी आई बापांकरता रडून बघा. तो ब्रह्मांडाचा नायक तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. पण मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला कळत नाही दादा. मी कीर्तनातून नेहमी म्हणतो मायबाप म्हणजे आमच्या आयुष्यात मिठासारख्या आहे. जोपर्यंत तुमच्या जेवणात मीठ आहे तोपर्यंत त्या मिठाची किंमत आम्हाला नाही. एखाद दिवस चुकून जेवणात मीठ नसू द्या एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही पण गेल्यावर मात्र एक दिवस सुद्धा पुढे सरकत नाही. आज बरीच लोक येतील. आज बरीच लोक आल्यानंतर माझ्या समाधान दादाला म्हणतील माझ्या त्या जयश्री ताईला म्हणतील माझ्या शांती ताईला म्हणतील की 1 वर्ष कुठं निघून गेलं कळालं नाही. अरे 1 वर्ष कुठं निघून गेलं कळालं नाही हे तुमचं झालं. 1 वर्ष कसं गेलं हे जर विचारायचं असेल तर विचारा त्या परिवाराला ज्या परिवारातला बाप निघून गेलेला आहे. ज्या बापानं लहानाचं मोठं करून हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून आपल्या लेकरांना मोठं केलं शिकवलं त्यांचा संसार सुरळीतपणे लावला आणि आता कुठे सुखाचे दिवस आले पण होऊ नये ते हो झालं आणि काळानं घाला घातला आणि बाप नावाचा सूर्य कायमचा त्या ठिकाणी अस्तित्वात गेला. बाप नावाचा सूर्य हा कायमचा त्या ठिकाणी स्थित झाला. काळानं घाला घातला आणि सर्वस्व माझ्या आयुष्यातलं निघून गेलं. कशी काळाची चावल आली स्वर थोडा द्या. बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. अरे सोन्या नाण्याचे दिवस आले ना आता कुठेतरी सुखानं जगायचं म्हटलं पण त्या काळानं घाला घातला आणि आमचा बाप नावाचा सूर्य आमच्या आयुष्यातून निस्तेज झाला. ऐका अरे डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे पण बाप नावाचा सूर्य एकदा माती आड गेला की पुन्हा त्याचा उदय नाही दादा. विठ्ठल विठ्ठल बाप नावाचा सूर्य आज या परिवारातून हरवलेला आहे. पण 1 वर्ष कसं गेलं विचारा त्या परिवाराला. आजही आमचा बाप कुठेतरी चहा पिताना आम्हाला आठवत असेल. आजही जेवण करताना आमचा बाप आठवत असेल. आजही शेतावर गेलो तर बांधावर उभा असणारा बाप आजही डोळ्याला कुठेतरी आठवत असेल. बाप निघून गेलेला आहे पण आजही आमच्यामध्ये कीर्ती रूपानं शिल्लक आहे. त्या मायबापाच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर पहिलं काम करा जीवतो वाक्य करणात. दुसरं मृताहाम भुरी भोजनात म्हणजे ती व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावानं अन्नदान करणं आणि गयायाम पिंडदानश गयेला जाऊन पिंडदान करा. या परिवारानं जोपर्यंत बाप होते तोपर्यंत त्या बापाची सेवा तर केलेली आहे
पण गेल्यानंतर आज अन्नदानाचा कार्यक्रमही त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच गाईला जाऊन पिंडदान करणार आहेत. पण वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळे फक्त इथं अन्नदान नाही तर ज्ञानदानाचा कार्यक्रम आहे. ते ज्ञानदानाचा कार्यक्रम त्या माध्यमातून आजची ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल आणि म्हणून आजच्या या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून वैष्णवांचं वारकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. वैष्णवाकडे असणारं हरिदासाकडे असणारं बळ कुठलं आहे त्या बळाचं प्रतिपादन करतात. आम्ही हरीचे हरीचे शूर कडी काळ यमाचे. बाबा आम्ही कडी काळाचे सुद्धा यम आहोत, म्हणजे यमाचे सुद्धा आम्ही कडी काळ आहोत. कारण सांगू या जगामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याला भय नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं भय आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं भीती आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागं त्या ठिकाणी भीती आहे. कुठलं भय आहे, कुठली भीती आहे? मला असं वाटतं या सभा मंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागं भय. कुठलं भय हो? तर आमच्या सर्वांच्या पाठीमागं एक भय आहे, ज्या भयाचं नाव आहे मृत्यूचं भय. कुठलं भय? प्रत्येकाच्या पाठीमागं. म्हणून तर म्हटलेलं आहे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पाठीमागं भय. मग कुठला भय हो, कुठली भीती आहे? तर प्रत्येकाच्या पाठीमागं त्या ठिकाणी मरणाचं. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा, आता 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 जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. कोणीतरी एक जण थाप देत चला. कशा करता? कारण प्रत्येकाच्या पाठीमागे जर काही असेल तर ते मृत्यूचं भय. तो व्यक्ती कोण्या भागाचा असो, कोण्या धर्माचा असो, कोण्याही आश्रमाचा असो आणि कोण्याही जातीचा असो, पण प्रत्येकाच्या पाठीमागं काय आहे? मरणाचं भय. कोण्या देशाचा असो, तो भारतचा असो की पाकिस्तानचा असो, त्याला मरणाचं भय. आणि सध्या तर पाकिस्तानला सकाळ संध्याकाळ मरणाचं भय नाही का? कोणी असो त्याला मरणाचं भय आहे. कुठल्याही देशातला असो, कुठल्याही भागातला असो, तो महाराष्ट्रातला असो की महाराष्ट्राच्या बाहेरचा असो, त्याला देखील मृत्यूचं भय आहे. चला, कुठल्याही आश्रमातला असो. आश्रम म्हणजे मोठमोठे आश्रम नाही. शास्त्राने जी 4 आश्रम सांगितले ती कुठली कुठली? गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, अजून एक ब्रह्मचारी. मागं पुढं झालं, पण हे 4 आश्रम आहेत. त्या 4 आश्रमाच्या व्यक्तींना सुद्धा भय आहे. आणि कोण्याही धर्माचा असो, तो हिंदू धर्माचा असो की कुठल्या धर्माचा असो, पण प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे. बघा, कुठल्या गोष्टी मागं कुठली गोष्ट लागेल माहिती नाही, पण प्रत्येकाच्या पाठीमागं मात्र मृत्यू लागलेला आहे. मला सांगा, असं कोण आहे हो
ज्याला मृत्यूचं भय नाही, ज्याच्या पाठीमागं मृत्यू येणार नाही किंवा मृत्यू लागलेला नाही, हात वरती करा, तुम्हाला 1 रुपया बक्षीस देईल. आहे का? नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं मृत्यूचं भय आहे. म्हणून आज जगामध्ये सर्वात जास्त जर चिंता कुठली असेल तर ती माणसाला मरणाची आहे. पण काही लोक ते सुद्धा विसरलेत. म्हणून संत म्हणतात, दो बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण निज मोत को दुजो श्री भगवान. 2 गोष्टी कधी विसरू नका. एक, देवाला विसरू नका, आणि दुसरं मरणाला विसरू नका. आणि त्या मरणाच्या दारावर जो मुकरदम उभा आहे ना, त्या भगवान परमात्म्याला विसरू नका. पण आज लोक विसरत चालले. पण मृत्यूचं भय प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. ऐका, काही गोष्टी काही लोकांना येतात, काही गोष्टी काही लोकांना येत नाही. जसं बघा, आज दोघंही आमचे मृदंग वादक आहेत, गोड वाजवतात. पण एवढं गोड वाजवणं जे आज आपल्या मनापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत जाऊन हृदयाचा ठाव घेतं, तुम्हाला काय वाटतं हे एका दिवसाचं आहे का? नाही. याच्याकरता अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते. आता आमचे श्रीगुरू एक वाक्य, एक कथा, एक छोटासा दृष्टांत आम्हाला सांगायचे. श्रीगुरू म्हणायचे, अलंकापुरीमध्ये, आळंदीमध्ये ज्यावेळेस स्वानंद सुखनिवासी वैद्य बाबा ज्यावेळेस पखवाज शिकवायचे, तर पखवाज शिकवत असताना बाबा समोर विद्यार्थ्याला बसवायचे. आणि समोर विद्यार्थ्याला बसवलेत की बाबा एक बोल वाजवायचे, तिरकेट तक्ता. आता तिरकेट तक्ता, आता हा वा वा गोड वाजवलं तुम्ही. तिरकेट तक्ता हा बोल वाजवला, ते लयानेही तेवढ्याच क्लॅरिटीने वाजवायचे आणि स्पीडने सुद्धा तेवढ्याच क्लॅरिटीने वाजवायचे. तर एक विद्यार्थी रोज बघायचा, ते बाबा जवळ गेलो, म्हणे बाबा तुम्ही एवढा गोड वाजवतात तिरकेट तक्ता, लयानं सुद्धा तेवढ्याच विलंबित पद्धतीनं तेवढ्याच क्लॅरिटीने वाजवतात आणि जलद गतीनं सुद्धा तेवढ्याच क्लॅरिटीने वाजवतात. बाबा कसं काय शक्य आहे? बाबा त्याला गोड म्हणले, राग्या त्याच्याकरता घासावी लागते. काय करावं लागते? ओमकार महाराज त्यांनी एवढं मनावर घेतलं, त्यानं विटानं घासली तरी तिरकेट तक्ता आलं नाही. कळतंय तुम्हाला? का? कारण हे प्रत्येकाला शक्य नाहीये. कोणाला वाजवणं जमतं, कोणाला जमत नाही. आता हे दोघं जण गोड वाजवतात. आता मला सांगा, यांच्या जागेवर जर तुम्ही आणि मी बसलो तर आपण वाजवणार आहे का? आपण बोल नाही वाजवणार, आपण ढोल वाजवणार. आपण काय वाजवणार? ढोल. आपल्याला बोल येत नाही, मला तर अजिबात बोल येत नाही. बोल येत नाही म्हणून मी बोलतो विठ्ठल गायन प्रत्येकाला येईल, प्रत्येकाला जमणार, प्रत्येकाला शक्य आहे का? आमचे ऋषिकेश महाराज जसं गातात, गोरख महाराज जसं गातात, संदीप बाबा जसं गातात, विनोद बाबा जसं गातात, तसं प्रत्येकाला शक्य आहे का? आणि गायकाचा किती अट्टास आहे महाराज. सर्वात जास्त सेवा जर कोणाची असेल तर गायकाची आहे. अहो, हे पखवाजवादकांचे जर हात दुखले तर घरी जाऊन पत्नी दाबून देते. म्हणता येतं, बाई हात दुखून आले दाबून दे. गायकाचं जर गळा दुखून आला तर घरी जाऊन म्हणू शकता काय, माझा गळा दाबून दे. आणि दाबल्यावर मग पुढचं कसं व्हायचं, अवघड आहे. पण बघा, ही कला, हा गुण त्यांना अवगत आहे, तो प्रत्येकाला नाही. हा गुण यांना अवगत आहे, तो प्रत्येकाला नाही. कोणाला कुठली गोष्ट जमेल, कोणाला कुठली गोष्ट जमणार नाही. पण मृत्यू कोणाला जमणार नाही असं जगाच्या पाठीवर अजूनही एकही मनुष्य जन्माला आलेला नाही. एकानं तर देवाला प्रसन्न केलं, वरमब्रोही काय पाहिजे तुला? म्हणे मला अमरत्व द्या. देव म्हणले, अरे बाबा मी अमर नाही, तुला कुठून अमर करू? ज्याच्याकडे वरदान मागितलं त्याचं नाव ब्रह्मदेव आहे, आणि ज्यानं वरदान मागितलं त्याचं नाव हिरण्यकश्यप आहे. ब्रह्मदेव कोण? कुलाल हाडाचा, बापाचा हाडाचा, अखंड घडवी तो मळके रे. कुंभारानं जशी मळकी घडवावी तसं माणसाला ज्याने घडवावं त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेव म्हणतो, मी सुद्धा अमर. ऐकताय ना? मी सुद्धा अमर. ब्रह्मदेवाचं आयुष्य श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. 2 परार्ध, द्विपरार्ध वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. मग ब्रह्मदेवाला मरावं लागतं तर आपलं कुठं लावलेलं आहे? हेथ नाही उराले अवतार, येरते पामर जीव घेते, येरते पामर जीव घेते. येथे उरोळा येले अवतार, येले पामर जीव घेते, येले पामर जीव घेते. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. ऐका ना, इथे अवतार शिल्लक राहिले नाही, मग अवतावरचे शिल्लक राहणार आहेत का? म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. मरण प्रत्येकाला निश्चित आहे, मरणाचं भय प्रत्येकाला निश्चित आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मरणाच्या भयापासून जर मुक्त व्हायचं असेल तर गाथ्यामध्ये जवळजवळ जगद्गुरु तुकोबारांनी अनेक कारणं सांगितली. त्याच्यापैकी 2-4 कारणं सांगतो. ते जर तुमच्याकडे असले तर मरणाचं भय तुमच्या पाठीमागे लागणार नाही. म्हणजे मरणाचं भय लागणार नाही म्हणजे आम्ही मृत्यू आमचा लांबवू शकतो, टाळूही शकतो.
पण ही गोष्ट या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. कुठल्या गोष्टी हो? सर्वात पहिलं जगद्गुरु तुकोबारांनी गाथ्यात सांगितलं, मरणाचं भय जर लांबवायचं असेल आणि मरणाच्या भयातून मुक्तता मिळवून घ्यायची असेल तर पहिलं एक काम करा. काय करा? इंद्रियाधीनपण. म्हणजे काय? इंद्रियाधीनपण सोडा. आपण सर्व इंद्रियांच्या अधीन आहोत. आपली इंद्रिय जे म्हणतात तसं आपण वागतो. आपले इंद्रिय जे म्हणतात ते आपण खातो. आपले इंद्रिय म्हणतात आपण तिकडं चालतो आणि आपली इंद्रिय म्हणतात आपण तिकडं पाहतो. ऐका, तुम्हाला जर मरणाच्या भयातून मुक्त व्हायचं असेल तर इंद्रियाधीनपण सोडा. सोपं सांगू का तुम्हाला? बघा, एक रोग आहे, एक आजार आहे ज्याचं नाव आहे डायबिटीस. आहे का तुमच्याकडे? हो आयरखेडेकर, डायबिटीस आहे का? डायबिटीस नाही समजणार. साखर, शुगर आहे ना? मला खरं खरं सांगा, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे, डायबिटीस आणि शुगर हा आजार देवानं पाठवला की माणसानं निर्माण केला? माणसानं निर्माण केला. कसा निर्माण केला? अरे ज्याला डायबिटीस आहे त्याचा कधीतरी पहिला तुम्ही विचार करा. एक नाही, दोन नाही, तीन नाही, मग 50-50, 60-60 जिलेबीचे वेडे खातो, 10-10 वाटी बासुंदी पितो, 80-80 गुलाबजाम खातो. मला साखर नाही होणार तर काय होणार? डायबिटीस कोणी पाठवला? माणसाने निर्माण करा. इंद्रियाधीन पण आलं की मृत्यूचं भय जवळ येत असतं. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, आपले इंद्रिय जे मागतात ते आपल्या इंद्रियांना कधीच देऊ नका, नाहीतर त्या रोगांना आपल्या शरीरामध्ये हातपाय पसरवण्याकरता जागा भेटत असते. बघा, अजून पुढचं सांगतो तुम्हाला, सोपं करून सांगतो. काही दिवसाआधी भारतामध्ये एक महामारी आली. का नाव होतं त्या महामारीचं? कोरोना. किसको भी धरोना है ना? कोरोना आला नाही का? कोरोना आला. मला सांगा, कोरोना देवानं पाठवला की माणसानं निर्माण केला? ही महामारी माणसानं निर्माण केली. त्या चीन जगातली लोक महाराज काही खातात हो. पाल खातात, विंचू खातात, कोंबडी खातात, साप खातात आणि काही खातात. त्या लोकांना तो रोग झाला आणि त्यांनी तो वानवळा आपल्याकडे पाठवला. आपल्याकडे नाही, पूर्ण जगात पाठवला. तसं माणसानं प्राणी जनावरं हे खाऊ नये, कारण शास्त्राचं असं म्हणणं आहे, एका जनावराच्या, एका प्राण्याच्या शरीरामध्ये 3000 रोग राहतात. किती? ऐकताय का? हॅलो, किती? 3000 रोग जर एका प्राण्याच्या शरीरात आहे आणि आम्ही मांसाहार करतो. विचार करा, आम्ही रोगी नाही होणार तर मग काय होणार? दोन गोष्टी करू नका. एक, रोगी होऊ नका आणि भोगी होऊ नका. जीवनाचं सार्थक होईल. विठ्ठल. पण हा रोग कशामुळे आला? इंद्रियाधीनपण. इंद्रियांच्या अधीन केलं नाही, ते इंद्रियांनी खायला मागितलं आणि मग त्याला रोग झाला. मृत्यूचं भय जवळ आलं. तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला त्या ठिकाणी मृत्यू लांब करायचा असेल तर इंद्रियाधीनपण सोडा. तृष्टी मुखे मरण इंद्रियांचा द्वारे. 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 तृष्टी मुखे मरण इंद्रियांचा. तृष्टी मुखे मरण इंद्रियांचा द्वारे. तृष्टी मुखे मरण इंद्रियांचा द्वारे. लावण्य ते खरे दुःख मोड. लावण्य ते खरे दुःख मोड. लावण्य ते दुष्ट मोड. लावण्य ते करे दुष्ट मोड. दृष्टी मुखे मरण इंद्रियांचा द्वारे. लावण्य ते खरे दुःख मोड. दृष्टी मुखे मरण इंद्रियांचा लावण्य ते खरे दुःख मोड. दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे. लावण्य ते खरे दुःख मोड. मृत्यूचं भय. इंद्रियाधीनपण आला की मृत्यूचं भय जवळ येतंय. चला दुसरं, भजनी विक्षेप तेची पैमरण. संत नेहमी म्हणतात, आम्ही भजन करतो, कीर्तन करतो. कीर्तनकारानं कीर्तन करत असताना समोरच्या लोकांनी केलेला विक्षेप म्हणजे कीर्तनकाराला मरण नाही बघ. म्हणून ऐका, कीर्तन चालू असताना मान इकडं तिकडं फिरवायची. तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है, एवढं लक्षात ठेवायचं. हा, आणि म्हणून
कीर्तन चालू असताना, भजन चालू असताना माणसानं अजिबात विक्षेप निर्माण करू नये. विक्षेप निर्माण झाला म्हणजे भजनी विक्षेप तेची पैमरण. भजनात विक्षेप म्हणजे मरण आहे दादा. म्हणून भजनात विक्षेप निर्माण करू नका. आष्टी तालुक्यामध्ये कारखिल नावाचं गाव आहे आणि त्या कारखिल गावातले काही भाविक लोक प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जात देवडीकर यांच्याकडे गेले कीर्तनाची तारीख घेण्याकरता. आणि संदीप बाबा तारीख घेण्याकरता गेले आणि त्यांनी बाबांना म्हटलं, बाबा आमच्या इथे कीर्तनाची तारीख पाहिजे, एका दिवसाची श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे, तुम्ही तारीख देता का? बाबांना म्हणले, बाबा मी कीर्तन करतो पण तुम्हाला तारीख देणार नाही. म्हणले का? कारण जो तारीख घेण्याकरता आला होता त्याचा व्यवसाय लाकूड तोडायचा होता. म्हणजे ते काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, लाकडाचा कारखाना असतो ना, काय मिल, वा वा, हा मिल, लाकडाची मिल आहे, मोठमोठी झाडं तोडायचा. मुकुंद काका म्हणले तुम्ही काय करता? तो विक्षेप निर्माण करतात. हजारो वर्षाचं आयुष्य त्या झाडांना. सजीवांना निर्जीवांच्या आयुष्यात आपण विक्षेप निर्माण करू नये दादा. का झाडं तोडतात? का त्यांच्या आयुष्यात विक्षेप निर्माण करतात? झाडं तोडणं बंद करा. मी तुम्हाला कीर्तनाची तारीख दिल्याशिवाय राहणार नाही. त्या माणसानं पुढचा प्रश्न केला, काका झाडं तोडणं आजपासून बंद करतो, तुम्ही कीर्तनाची तारीख घेणार का? काका म्हणतात, तू झाडं तोडणं बंद कर, मी कीर्तनाची तारीख नाही घेणार तर 7 दिवस तुझ्या इथं कथा करेल, फक्त भजनात विक्षेप निर्माण करू नको. तसं माणसाच्या आयुष्यात सुद्धा माणसानं विक्षेप निर्माण करू नये. पण काही लोकांना जाणून खाजून अवधान आणण्याची सवय असते महाराज. काही लोक कीर्तनात विक्षेप करतील, प्रपंचात विक्षेप करतील, संसारात विक्षेप करतील, यात्रेत विक्षेप करतील, दिंडीत विक्षेप, त्याला कुठेही न्या तो विक्षेप करणार म्हणजे, कुठेही न्या तो त्याचा पाय घालणार म्हणजे. माझी तर इच्छा एवढी, या पाय घालणाऱ्याने देवानं याचे दोघं पाय बांधावे, याला सोबत न्यावं गाड्या. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य एक आहे की भजनी विक्षेपतेची पैमरण. भजनात विक्षेप म्हणजे मरण जवळ येत असतं. मृत्यूचं भय लांबवायचं असेल तर भजनात विक्षेप निर्माण करू नका. चला पुढतं, अविरस. नेहमी अविरस आपल्या आयुष्यात असणं म्हणजे मृत्यूचं भय जवळ येणं. अविरस आपल्या आयुष्यात असणं म्हणजे मृत्यूचं भय जवळ येतं. हो, काही लोकांना काही गोष्टींचा अविरस असतो. काही लोकांना भजन कीर्तन या गोष्टी आवडत नाही महाराज. गोरख महाराज काही गावात जर तुम्ही गेलात ना तर त्या गावातली परिस्थिती अशी आहे, गावात जर सप्ताहाच्या पॉम्पलेटा लावल्या गेल्या आणि सप्ताहाच्या ज्या दिवशी सप्ताह सुरुवात होते सकाळी आपण पंचपदी करतो, देव बैसले सिंहासनी, या न्यायानं पंचपदी होते. आणि पंचपदी केली की त्या गावातली 4-5 काही लोक अशी असतात ज्यांना विक्षेप अविरस, त्यांच्याकरता भजन म्हणजे अविरस आहे. त्याला सप्ताह चालू झाला म्हणजे त्याला असं वाटतं महापाप आहे. सप्ताह कीर्तन म्हणजे काय? महापाप आहे. तो त्याच्या पप्प्याला म्हणजे त्याच्या बरोबर सांगतो, पप्प्या चल पटकन माझी खाट उचल आणि वाड्यावर नेऊन घाल. म्हणले का बरं? वाड्यावर नेऊन घाल. म्हणले का बरं? आजपासून गावात सप्ताह आहे. एक शब्द सुद्धा आपल्या कानावर येता कामा नाही. पप्प्यानं त्याची खाट उचलली आणि वाड्यावर नेली आणि नेमका बिबट्या सुटेल होता. नाश्तेवारी संपवलं त्याला. कळतंय तुम्हाला? अविरस निर्माण, काही लोकांच्या आयुष्यात अविरस निर्माण झाला की मग मृत्यूचं भय जवळ येत असतं. काही ठिकाणी अतिरस सेवन केल्याने मृत्यूचं भय जवळ येत असतं. कोकणात जर तुम्ही गेले ना तर कोकणात ती लोक सकाळ संध्याकाळ दुपार भातच खातात. काय खातात? आपल्या नाशिक जिल्ह्यातला एक कलाकार गुणीजन तिकडे गेला. कुठं? कोकणात. 7 दिवस तिकडे राहिला अनिल महाराज. आणि तिकडनं आला आणि इकडे चांदोड तालुक्यात आल्यावर म्हणू लागला, मला बी 3 वेळ भात खायचा आहे. शक्य आहे का? अतिरस म्हणजे तो रस नाही. अतिरस म्हणजे जेवणाची गोष्ट सांगतोय. अतिरस सेवन केला म्हणजे मृत्यूचं भय येतं. यानं जर 3 वेळ भात खाल्ला तर काय होईल? भक्ती सुखे सुखावला, आडवा रुंधा, आडवा उभा रुंदावला. कशामुळे? भात खाल्ल्यामुळे. अतिरस सेवन केला की मृत्यूचं भय जवळ येत असतं. आणि सर्वात शेवटचं, कुसंगती लाभली की मृत्यूचं भय जवळ येत असतं. म्हणून संगत करायची असेल तर चांगल्याची करा. संगत करे बडे की तो बडत बडत बड जाय, संगत करे नीच की तो घटत घटत घट जाय. संगत मोठ्याची केली तर मोठे होणार आणि संगत छोट्याची केली तर छोटे होणार. म्हणून माणसानं संगत चांगली करावी. एकानं तर मला विचारलं कोणाची संगत करावी, मी त्याला एका वाक्य सांगितलं, कोणाचीच नको. एकतर देवाची आणि एकतर संतांची संगती कर, बाकीची कोणाची नको. कारण संतांची संगती मनोमार्ग गती. संतांची संगती कर. संतांच्या संगती म्हणजे जे सुख आहे ते दुसरं कुठेच
एकानं मला म्हटलं संतांची संगती केली पण संतांसोबत नातं कुठलं जोडायचं. मी त्याला पटकन म्हणलो संतांसोबत जोडायचं असेल ना तर एकच नातं जोड. कुठलं? संतांना आपल्या आयुष्यात चांगलं मित्र बनवा. काय बनवा? जा कधीतरी त्र्यंबकला आणि दादांच्या समाधीजवळ जाऊन बसा असा हात लावून आणि दादाला सांगा, दादा तुम्ही माझे सर्वात जीवलग मित्र आहेत. आणि आयुष्यात चांगल्या वाईट जेवढ्या गोष्टी आहेत त्या दादांच्या समाधीला जाऊन सांगा. तुमच्या आयुष्यातलं 90% दुःख निघून गेल्याशिवाय राहणार नाही. मित्र बनवायचं असेल तर संतांना बनवा. एकाने मला पटकन विचारलं, म्हणले महाराज संतांना जर मी मित्र बनवलं तर माझ्या आयुष्यात काय होईल? एका वाक्यात सांगतो पुढे चालतो. ऐका, संतांना जर तुम्ही तुमच्या आयुष्यात मित्र बनवलं तर काय होईल? ऐका, आत्महत्याच करणार नाही कुणी. स्वर वाढवा. आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. अरे बाबा, संतांना जर तुमच्या आयुष्यात माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबारांना जर आपल्या आयुष्यात जर मित्र बनवलं तर काय फायदा होईल? ऐका, आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारिका. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारिखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारिखा. आपल्या आयुष्यात जर संतांना मित्र बनवलं ना तर आयुष्यात तो चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाही. म्हणून याची त्याची संगती करण्यापेक्षा संतांची संगती करा. पण कुसंगती केली, अविरस निर्माण झाला, अतिरस सेवन करा, भजनात विक्षेप झाला आणि इंद्रियाधीन पण आलं की मृत्यूचं भय जवळ येत असतं. एक जण उठला आणि पटकन तुकोबारांना म्हणला, तुकोबाराय भजनात विक्षेपानं जर मृत्यूचं भय येत असेल, इंद्रियाधीन पण आल्यानंतर जर मृत्यूचं भय जवळ येत असेल तर तुकोबाराय तुम्हाला मृत्यूचं भय नाही का? तुकोबाराय म्हणतात अजिबात नाही. तुम्हाला मृत्यूचं भय का नाही? तुकोबाराय म्हणतात त्याचं कारण आहे, कारण आम्ही स्वतःचे नाही तर आम्ही कोणाचे आहोत? अभंगाचं पहिलं चरण. आम्ही हरीचे हरीचे आम्ही हरीचे हरीचे हो. आम्ही हरीचे हरीचे आम्ही हरीचे हरीचे हो. आम्ही हरीचे हरीचे आम्ही
वजन असलं आणि कर्णपटलाद्वारे जर हृदयापर्यंत भिडत असलं ना तर माणसाने दाद दिली पाहिजे. तुम्ही खालून असं म्हणा ना, क्या बात, अप्रतिम असं म्हणा. त्यांना स्फुरण आहेत आमच्या सारख्याला, मग आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं चांगला गुण तेवढ्याच पैशात देण्याचा प्रयत्न करतो. काय सांगायचं, फक्त तुम्ही दाद दिली पाहिजे. म्हणा ना, वा अप्रतिम, नाही म्हणता कडक, पण काहीतरी म्हणा, दाद द्या. एक वेळ तुम्ही आम्हाला पाकिट ते डबल डबल द्या, पण त्याच्यासोबत दात पण द्या. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, बाबा आमच्या आयुष्यात त्या ठिकाणी मरणाचं भय आम्हाला नाही. कारण आम्ही स्वतःचे नाहीत तर आम्ही कोणाचे आहोत? आम्ही हरीचे, हरीचे, आम्ही हरीचे, हरीचे. जसे शब्द आहेत तसा भाव आहे. संदीप दादाचा आवाज उंच नाही जात, पण तो आवाज महाराज भावतो मनाला. आणि गायन तुमचं, आता ही वरती गाणारी मंडळी यांची वरती गेल्यावर सुद्धा टक लागतोय, म्हणजे भिडतोय आवाज. तसा काही लोक आव आणतात, पण काही लोक गाण्यात तो भाव आणतात. विठ्ठल विठ्ठल बाबा आम्ही कोण आहोत? आम्हाला मरणाचं भय नाही, कारण आम्ही स्वतःचे नाही तर आम्ही हरीचे, हरीचे, शूर कळी काळ यमाचे. आम्ही हरीचे आहोत. मग तू कोबरा एकदा हरीचे म्हणू शकत होते ना, दोनदा बोलायची काय गरज आहे? आम्ही हरीचे, आम्ही हरीचे, हरीचे, हरीचे दोनदा का? आठवलं नाही म्हणून पाठवलं का? अजिबात नाही. आठवलं नाही म्हणून पाठवलं नाही, पण ज्या ठिकाणी दोनदा एक शब्द आला की व्याकरणात त्याला दुरुक्ती दोष म्हणतात, पण तरी तुकोबाराय म्हणतात आम्ही हरीचे, हरीचे. कारण काय? कारण असं आहे, पहिल्यांदा हरीचे म्हणजे अंतकरणाने, आम्ही हरीचे अंतकरणाने, आणि आम्ही हरीचे बाह्यरंगाने म्हणजे अंतरंगाने, आणि बाह्यरंगानं म्हणजे आतूनही आम्ही हरीचे आहोत आणि बाहेरून सुद्धा हरीचे आहोत. काही लोक बाहेरून हरीचे असतात आणि काही लोक आतून हरीचे असतात. जे आतून हरीचे असतात ते हरी नसतात, पण बाहेरून जे हरीचे असतात ते हरी असतात. नाही कळालं ना? बरं आहे, तेवढं बरं आहे. जे आतून हरीचे आहेत ते हरी नाही आहेत, म्हणजे ते कोणाला हरी नाही जात, बल्कि हरी नहीं जाते हैं, उन्हें हरी कहते हैं. पण जे बाहेरून हरीचे आहेत ते हरी झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सांगू का, सध्या ओरिजिनलला किंमत नाही हो, आणि डुप्लिकेटचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले. काय सांगू तुम्हाला, ओरिजिनलला अजिबात किंमत नाही. मोठा गंध, मोठ्या मुद्रा, मोठ्या माळा घरात दिसला की बाबा 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 20 लाखाचा गाडीवाला सुद्धा गाडीतून उतरून त्याच्या पायावर वाकल्याशिवाय राहत नाही. पण एखादा साधा वारकरी दिसला, साधं धोतर घालणारा, साधा वारकरी, गळ्यात 1-2 माळ घालणारा, कपाळावर त्या ठिकाणी टिळा लावणारा दिसला की मग मात्र त्याला बारकाईनं तो कमकुवत समजल्याशिवाय राहत नाही. कारण सध्या फॅशनचा जमाना आहे. पण ऐका, फॅशनवर जाऊ नका, कारण फॅशन गेली. नाही समजलं ना? बरं आहे, तुम्ही रेंजमध्ये राहू नका म्हणजे बरं होत आहे. फॅशनचा जमाना आहे, पण फॅशन गेली. आता फॅशन राहिली नाही, आता दुसरी आली आहे. फॅशन कधीच गेली आहे. विठ्ठल विठ्ठल एक सांगू, सोपं सांगतो, पुढे चालतो, ऐका. आओ, सरडा फक्त नावाला बदनाम आहे हो, खरे रंग तर माणूस बदलतो. आणि जो रंग बदलतो ना, अशा माणसासोबत राहू नका, नाहीतर आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. सरडा फक्त नावाला आहे, रंग तर माणूस बदलत असतो. आणि अशी बरीच लोक आहेत जे वारकरी संप्रदायात येऊन रंग बदलतात. तुकोबाराय म्हणतात तसे आम्ही भगवंताचे नाहीत. मग आम्ही हरीचे, हरीचे, आमच्या तना मनात त्या ठिकाणी हरी आहे. मग एकानं प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही हरीचे म्हणतात, आओ जपी तपी संयमी जोगी जग जोगी शेकडो वर्ष, 1000 वर्ष देवाची तपश्चर्या करतात तरी देव त्यांच्या स्वप्नात जात नाही, आणि तुम्ही म्हणतात तो देव आमचा आहे. त्या देवाचं दर्शन तुम्हाला झालं हो, कारण काही गोष्टी या प्रयत्नानं भेटतात, काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी अधिकार साध्य आहेत, काही गोष्टी प्रारब्ध साध्य आहेत, आणि काही गोष्टी कृपा साध्य आहेत. संतांवर देवाची झालेली कृपा, आणि त्या कृपा साध्यमुळे ज्या देवाचं दर्शन जपी तपी संन्यासींना झालं नाही, संतांना झालं. मग माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, योगिया
तुझा सजनी पाहता पाहता मना न पुरे तनी पाहता पाहता मना न पुरे पाहता पाहता मना न पुरे दानी पाहता मना न पुरे पाहता पाहता मना न पुरे दानी पाहता न पुरे हो पाहता पाहता मना न पुरे दानी देखिला देखिला माय देवा विठ्ठल देखिला माय देवा योगी आदुर्लभ तुम्या देखिला साधनी पाहता चला शेवटी का होईना गाडी रेंज मध्ये आली म्हणजे बरं आहे. पाहता पाहता मनानं पुरे जाणे आणि त्या देवाचं दर्शन जसं माऊली ज्ञानोबारांना झालं तसं देवाला झालं. आणि मग देव म्हणतात आम्ही देवाचे आणि देव आमचा आहे. आम्ही कोणाचे आहोत तर आम्ही हरीचे हरीचे. मग आम्ही हरीचे नाही तो शूर शब्द इकडं घ्यायचा. आम्ही हरीचे हरीचे शूर. आम्ही एवढे शूरवीर आहोत एवढे शूरवीर आहोत एवढे शूरवीर आहोत. आमच्याकडे एवढं शस्त्र आहे की पाकिस्तान संपवायला आम्हाला 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. कारण आम्ही हरीचे आहोत. कोणाचे आहोत? आणि जिथं हरी आहे तिथं कुठल्याही गोष्टीची कमी नाही. तुकोबर आहे म्हणतात आम्ही हरीचे शूर आहोत. मग तुकोबर आहे तुम्ही जर हरीचे शूर आहात तर सांगा असं शौर्य तो तुमच्याकडे काय म्हणले काय ऐका. कळीकाळ यमाचे अरे सर्व जग या कळीकाळाला घाबरतंय. त्या यमाला घाबरतय त्या यमाचे कडी काळ आम्ही आहोत. म्हणजे आम्ही फक्त हे करत नाही तर मग नामाची आबडे नभिऊ सर्वदा नामाची आबडे नभिऊ सर्वदा नामाची आबडे नभिऊ सर्वदा नामाची आबडे नभिऊ सर्वदा कडी काळाच्या माथा सोटे मारू कळी काळाची माता सोटे मारू कळी काळाची माता सोटे मारू त्या यमाला सर्व जग घाबरतं. त्या यमाचे कडी काळ आणि त्या यमाला आम्ही मारल्याशिवाय राहत नाही. हे शूरवत्व आमच्याकडे आहे. म्हणून आम्ही हरीचे शूर. तुकोबर आहे तुम्ही जर शूर आहात तर आम्ही असं ऐकलेलं आहे. शूर कसे असतात आमच्याकडे एक गाणं आहे. कुठलं? शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशान धर्मात पाय प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. तुकोबर आहे तुम्ही शूर आहात मग तुम्हाला भीती नाही. मग तुम्ही शूर आहात आणि तुम्हाला भीती नाही. मग तुकोबर आहे तुमच्याकडे असे नेमके कुठले शस्त्र आहेत की ज्या शस्त्रावर तुम्ही अवलंबून आहात आणि तुम्हाला भीती नाही. तुकोबर आहे म्हणतात आमच्याकडे सुद्धा शस्त्र आहेत. कुठली शस्त्र? नाम घोष वा वा टाळ वाजवा टाळ. नाम घोष घोषा
तुकोबाराय म्हणतात बाबा आमच्याकडे शूरत्व आहे कारण आमच्याकडे शस्त्र आहेत अस्त्र आहेत पण कुठली नाम घोष बाणसाचे नामस्मरणाचे बाण आमच्याकडे आहेत आणि भाले तुळशी मंजरीचे भाला पाहिलाय तुम्ही भाले तुळशी मंजरीचे तुळशी मंजरीचे म्हणजे आमच्याकडे तुळशीची माळ आहे भगवंताचं नामस्मरण आहे आणि हीच अस्त्र जगातली सर्वात श्रेष्ठ अस्त्र आहेत कारण बाकीची अस्त्र कधीतरी नष्ट होणार आहेत पण नामरूपी अस्त्र आणि तुळशी रूपी माळ भगवंताची ही अस्त्र कधी नष्ट होणार नाही विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे झालं असं की आम्हाला एवढं शूरत्व प्राप्त झालं की तुकोबाराय म्हणतात आम्ही हरीचे दास कडी काळावरी घालू कास त्या कडी काळावर सुद्धा आम्ही धाक निर्माण केल्याशिवाय राहत नाही त्या नामाच्या सामर्थ्यानं त्या तुळशी मंदिरीच्या सामर्थ्यानं आम्ही जरी भगवंताचे दूत असलो मात्र पुढे पडती यमदूत आम्हाला बघून त्या ठिकाणी दड 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 दोड 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 तो यम पळल्याशिवाय राहत नाही कारण तुकोबाराय म्हणतात आमचं स्वतःचं संरक्षण या जगाचा मालक ब्रह्मांडाचा नायक भगवान कृष्ण परमात्मा भगवान विष्णू परमात्मा करतो कशा पद्धतीनं करतो अभंगाचं शेवटचं तुका मने आमावरे तुका मने आमावरे तुका मने आमावरे तुका मने करती करे नाम घोष बाणसाचे नाम घोष बाणसाचे नाम घोष बाणसाचे नाम घोष बाणसाचे
भाले तुळसी मंजिरे जे भाले तुळसी भाले 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 तुळसी मंजिरे जे भाले भाले तुळसी मंजिरे हात वरती करा. हात ज्यांना हात दिले त्यांनी हात वरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ माय बापणार. हा हा हरी जय गाडी क्या बात. हरी हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गाडी वाजवा माय बाप. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज. ढोबार घुमाई जय ढोबार घुमाई. तुका म्हणे आम्हावरी सुदर्शन घरटी करी आम्ही हरीचे हरीचे नाम गोषवानसाचे भाले तुळशी मंदिरीचे. तुकोबराय म्हणतात आमच्या आयुष्यात आम्हाला दुःख, आमच्या आयुष्यात आम्हाला भय याच्याकरता नाही, कारण साक्षात भगवान परमात्म्याचं सुदर्शन घरटी करी. आणि म्हणून आमच्या आयुष्यात आम्हाला त्या ठिकाणी दुःख नाही, आमच्या आयुष्यात आम्हाला भीती नाही. जसं तुकोबराय आजच्या अभंगातून देवाचं प्रतिनिधित्व, वैष्णवांचं प्रतिनिधित्व करताना देवाचं वैभव सांगतात, तसं या जीवानं सुद्धा विचार केला पाहिजे. तुका म्हणे आम्हावरी, आपण सुद्धा विचार करायला पाहिजे. सुदर्शन घरटी करी. अरे देवाचं सुदर्शन येऊन आमच्या पुढे घरटी करत असताना आमचं संरक्षण करत असतं. पण सांगू, देवानं प्रत्येकाच्या घरात देता येत नाही, म्हणून देवानं प्रत्येकाच्या घरात बाप नावाचं सुदर्शन पाठवलेलं आहे. जो बाप नावाचं सुदर्शन हयात असेपर्यंत आपल्या परिवाराच्या आजूबाजूला घरटी करी, सुदर्शन घरटी करी, तो संरक्षण करत असतो, त्याला बाप म्हणतात. म्हणून आयुष्यात सर्व करा. एक तर देवाचं व्हा, दुसरं संतांचं व्हा. आणि देवाचं आणि संतांचं होता येत नसेल तर कमीत कमी त्या ठिकाणी आपण आपल्या मायबापाचं तरी झालं पाहिजे. मला नेहमी लोक म्हणतात आमच्याकडे परंपरा आहे महाराज. आमच्या जळगाव जिल्ह्यात जर तुम्ही आलात, स्वर थोडं कमी करा, जळगाव जिल्ह्यात जर तुम्ही आलात तर आमच्याकडे परंपरा आहे दादा, कीर्तन संपलं की लोक पाया पडायला येतात. आणि पाया पडायला आले की खिरशातली कडक 200ची 500ची नोट पाया ठेवतात ना, मग घरी जातात. तुमच्याकडे आहे का प्रथा? नाही आहे. माचा मुहूर्त चांगला आहे, सुरुवात करायला काय हरकत आहे का? कीर्तन संपलं, 2 लोक माझ्याकडे आले, म्हणले बाबा कीर्तन तुम्ही गोड केलं, पण एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. म्हटलं कुठला प्रश्न? बाबा माणसानं सुखी कसं राहायचं हे तुम्ही मात्र आम्हाला सांगितलं नाही. कारण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
सुखी कसं राहायचं हे कोणी सांगितलं नाही. सांगा ना बाबा. मी त्याला पटकन उत्तर दिलं, ऐका, सुखी राहण्याकरता कोणी रोजा ठेवला, सुखी राहण्याकरता कोणी उपास ठेवले, सुखी राहण्याकरता कोणी श्रावण ठेवले, पण सुखी तोच झाला ज्यानं आपले मायबाप घरात ठेवले. या जगाच्या पाठीवर बाकी काहीच करू नका. अरे आळंदीला नाही जाता आलं चालेल, पंढरीची वारी नाही झाली चालेल, 4 धामची यात्रा नाही झाली तरी चालेल, फक्त तुमच्या घरात जे 2 धाम आहेत ना मायबापाच्या रूपानं, त्या 2 धामाची सेवा करा. तो 4 धामचा देव सुद्धा तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. कारण आई आणि बाप यांचं महत्व आमच्या आयुष्यात, यांचं चरित्र आमच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व यांचं आमच्या आयुष्यात आहे. माय आणि बाप गेल्याशिवाय माणसाला कळत नाही, पण आई आणि बापा एवढं निस्वार्थी प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करत नाही. सध्या परिस्थिती वाईट आहे. लोक कुत्र सांभाळतात पण मायबाप सांभाळत नाही. ऐका दादा, कुत्र्याचा कितीही चांगला सांभाळ करा आणि कुत्र्याची कितीही लाड करा, एक दिवस ते कुत्र चावल्याशिवाय मरणार नाही. माय बापाला कितीही त्रास द्या, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही, याला मायबाप म्हणतात. म्हणून या मायबापाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. जेवढे आईचे उपकार आहेत तेवढेच आमच्यावर बापाचे सुद्धा उपकार आहेत. काय उपकार आहेत 1 मिनिटात सांगतो, सेवा संपवतो. बापाचे आईपेक्षा काकणभर का होईना बापाचे आमच्यावर जास्त उपकार आहेत. पण हा बाप या समाजानं निष्ठूर ठरवला, हा बाप या समाजानं रागीट ठरवला. बाप निष्ठूर आहे, बाप रागीट आहे, पण बाप निष्ठूर नाही, बाप रागीट नाही. फक्त बापाला समाजात रडण्याचा अधिकार या समाजानं दिला नाही. ऐका, बापाचा एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या पत्नीचं सात्वन करायचं आहे. बापाची आई वेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या भावंडांचं सात्वन करायचं आहे. बापाची एकुलती एक पत्नी जर मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या लेकरांना सात्वन करायचं, लेकरांना सांभाळायचं आहे. मग हा बाप रडतो तरी कधी? रात्रीच्या 2 वाजता उठा ना, बाप ज्या खोलीत झोपतो त्या खोलीत जाऊन बघा, ती उशी चाचपडून बघा, ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही. जो बाप आयुष्यात कधी रडत नाही पण रात्री आपल्या लेकराचा फोटो बघून रडल्याशिवाय राहत नाही, त्याला बाप म्हणतात. बाप म्हणजे कोण हो? आयुष्यभर चुका करून सुद्धा आपल्या आशीर्वाद, आपल्या पाठीवर ज्याची आशीर्वादाची असते थाप, त्याला बाप म्हणतात. कुठलाही नवस न करता सर्व काही आपल्या पदरात घालणारा जगाच्या पाठीवरचा देव जर कुठला असेल तर तो बाप नावाचा देव आहे. म्हणून त्या बापाला विसरून चालणार नाही. बाप कोण आहे? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. तो बाप आहे. मग हा बाप गेल्यावर आठवतो, मग अंगणात येऊन उभा राहतो, मग त्या पतंगाकडे बघत बघत त्या पतंगाला आपला निरोप देतो. अरे पतंगा पतंगा जरासा थांबशील का, देवा गरी बाबा माझे निरोप देशील का. बाप गेल्यावर बापाच्या नावानं रडत बसण्यापेक्षा जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्या बापाला मिठी मारा. आणि आपल्या आयुष्यातला आयडल सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माला बनवण्यापेक्षा आपल्या बापाला बनवा. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर हरीचे हरीचे शूर कडिकाळ यमाचे नाम घोष बानसाचे बाले तुळशी मंडळीचे यथामती यथावकाश माऊली ज्ञानोबारांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ओघामध्ये तुमचे 15-20 मिनिटं मी जास्त घेतली, त्याबद्दल क्षमा असावी. पुनश्च एकदा समस्त वैष्णव गुरुजन, आमचे वैनोद दादा असतील, ऋषिकेश दादा असतील, गोरख महाराज असतील, संदीप महाराज असतील, ओंकार महाराज असतील, अनिल महाराज असतील, चोपदार महाराज असतील, बालगोपाळ मंडळी असतील, या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक आभार. गोडशी साथ तुम्ही या ठिकाणी दिली. जसं प्रेत उचलण्याकरता किती लोक लागतात? 4 मडक्यावाला नसतो का तुमच्याकडं? 5 म्हणा ना. तसं कीर्तनकार 2 तास नेण्याकरता उत्कृष्ट भजनी मंडळ लागती. गोड भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी गोड माझ्या दादाची साऊंड सिस्टीम आहे, अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. मी 4 वेळा संदीप महाराजांना विचारलं होतं, महाराज सर्व व्यवस्थित करा पण साऊंड सिस्टीम चांगली ठेवा बरं. मला म्हणले, महाराज तुम्ही आल्यावर
तुम्हाला बोट ठेवायला जागा राहणार नाही, पण बोट ठेवायला काय तुम्ही काहीच ठेवायला जागा ठेवली नाही बुवा. एवढी गोड सिस्टीम तुमची आहे. लग्न झालंय का तुमचं? नाही, मारुती रायला 2 सांगतो तुमच्याकरता, तुमची ऑपरेटिंग चांगली आहे. आणि म्हणून गोड अशी साऊंड सिस्टीम माझ्या दादाची आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी गोड बसलेले आहात. जेवढे वैष्णव गुणीजन, जेवढी पुरुष मंडळी कीर्तना करता आलेले, सर्व देव, महिला मंडळ, देव्या जे घरी बसून ऐकत असेल ते महादेवन, जे झोपून गेले ते भद्रा मारुती, या सर्वांच्या चरणावर पुन्हा श्रद्धा विनम्रपणे अभिवादन करतो. सेवेला पूर्णविराम. संदीप दादांच्या संपर्कातून ही सेवा प्राप्त झाली. ज्या दादांच्या वर्षश्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, त्या दादांना भगवान परमात्मा सद्गती लाभो, शांती लाभो आणि स्वतःच्या पायाजवळ ठेवो. देवाला एवढीच विनंती आहे. आमचे बाबा म्हणजे कोण आहे? अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. आमच्या बाबाला तुमच्या पायाजवळ जागा द्या. आणि ही सेवा ज्यांच्या पदरात ही प्राप्त ज्यांनी करून घेतली, बाबांचे एकुलते एक सुपुत्र असणारे श्री हरिभक्त पारायण समाधान दादा, तसं बघायला गेलं तर सुशिक्षित व्यक्ती आहे. सुशिक्षित हा सुसंस्कारी असेलच याची शाश्वती नाही, पण सुशिक्षितही आहेत आणि सुसंस्कारी आहेत. आणि वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळे सीए असल्यानंतर सुद्धा आमच्या सीए साहेबांना वडिलांचं एवढं मोठं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. आणि भगवान परमात्मा तुमची 4 एकर असेल तर 10 एकर हो, आणि 50 एकर असेल तर 100 एकर हो, एवढी देवाला प्रार्थना करतो. मी याच ठिकाणी सांगतो, भगवान इन सबका भला करना. जेवढी लोक कीर्तना करता आलेली, देवा विनंती एकच आहे, इन सबका भला करना. ज्याचा 1 असेल त्याचे 2 होऊ दे, ज्याचे 2 असेल त्याचे 4 होऊ दे. काय बंगले बरं, तुम्ही म्हणणार लग्न. ज्याची 1 आहे त्याचे 2, ज्याचे 2 असतील त्याचे 4 होते. भगवान इन सबका भला करना, बस शुरुआत मुझसे करना. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे वेडे वागुणे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. हा नाही विचारिला अधिकार,